ब्रिटिश जीतेगा टीम है गैस, ब्रिटिश जीतेगा। दामला होता प्रदीप करायला गेले होते संपूर्ण फिल्डर आहे गाइस चौका मारेको थियो तर देखाउन पाइएन। वेग चांगला होता हलक्या फील्डर विकेट शॉर्ट शॉट कडून कधीचा फील्डर कडून विकेट कीपर आणि बॉलरला माहित होते इकडे संपर्क कोणताही झाला नाही ऑप्शनचा फार जवळ गेला शेवटी बॅटचा शेरा ओढला होता प्रदीपने समोर ड्रॉइंग करायला गेले होते जमलं नाही बॅकफुटला दाबला कट करायला गेले फार चांगल्या पद्धतीने पवन खेळीचा बॉलला भेटते आताची थोडासा बाहेर तिकडून देखील बॉलला बराच बाहेर काढला सफल झाले लेग बॉल पहिला धक्का एक विकेट मार दिएको छ हैन, स्ट्रेन आउट पारिदिएको छ एकजनालाई। मागच्या मॅचमध्ये चौकार मारला होता प्रदीपने त्याची विकेट गेली होती इकडे चौकार आला आणि आता त्याची विकेट आपल्याला पाहायला मिळाली पवन खेडे ॲक्युरसी आपण पवन कडून पाहतो एक मात्र बॉल जो समोर पडला होता लॉंग ऑफला चौकार आला होता ते एकही बॉल प्रदीपच्या रेंज मध्ये दिला नाही जी काय रेंज आहे प्रदीपची टीम जो आउट भएको खेलाडी गएको छ हैन, टाकला नाही आणि चौकार येऊन टीम टॉप टाकून पाचव्या बॉलवरती देख्न सक्नुहुन्छ यो मान्छे माथिको काँड चाहिँ जसले दिन्छ त्यसलाई है। मैले ढाँडे जस्तो लाग्ला फेरि इंटरेस्टिंग आहे प्रेक्षकांतही जरी 3 वाजून गेले असले तरी 77 लाईव्ह आले बरेचसे प्रेक्षक आज आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा एक बॉल आहे पवन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क करतोय समोरून आलेला मनीष आता असेल स्ट्रायकिंग गेडला एक विकेटच्या त्यांचा कव्हर्स लाताही फील्डर टीम एक्स्ट्रा कव्हर एक्झॅक्ट थोडंसं त्याला स्वीपर कव्हर लावतात पॉवर प्लेचा शेवटचा बॉल पवन किंवा स्वीप गॅप मधून बॉल चालला आणि थर्डला आता वेगाने चालला फील्ड पास त्या सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार पण पहिलं संपला आणि टेबल चौका मारिदिएको छ चौका 8 धावा 2 चौका आलो एक महेशकडून आला आणि एक प्रतीकडून आपल्याला पाहायला मिळाला तेव्हा बॅटवरती आला बरोबर निघाल झाला मग आणि गडी बरोबर निघून गेला मोबाईल चांगली होती बॅटरची आणि जसं बॉल पाहिजे होता बॅटरला बाहेरच तिकडे पवन करून आला होता बॉल आज आपण पाहतोय 1 लाख प्रेक्षकांनी आज या स्पर्धेमध्ये हजेरी लावलेली आहे आता एक करत क्रिकेटर्स आपण विचार केला तर 500 प्रेक्षक आता या मॅच सामोरे येतात 1 लाखापेक्षा जास्त आतापर्यंत या रचनेमध्ये प्रेक्षकांनी हजेरी लावलेली आहे थँक्स टू ऑल स्पेक्टेटर्स सगळ्याच प्रेक्षकांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू इथे आताही बरेचसे प्रेक्षक आहेत ज्यामधले काही दूरचे बीचचे फॅन आहेत ज्यामधले काही टेंबोलीचे फॅन आहेत ज्यामधले काही बीचचे फॅन आहेत आणि काही न्यूट्रल आणि रातोरात मानामाळ व्हायला आले त्यांचं आपण स्वागत करू युवराज सिंग बँकचा मागे मोठी विराट हा 8 धावा पण पहिलं संपलं नाही क्रिकेट थोडंसं 3 चाललं सिंग बलिंगा कपिल बॉलिंग मार्क शॉर्ट फॉर्मॅट मध्ये ज्या काही शक्कल लढवल्या जातात आणि ह्या ज्या टीम्स आहेत ऑलवेज बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमधून स्पर्धात्मक खरं तर सध्याचं युग आहे हे जे मॉडर्न टेनिस बॉल क्रिकेट आहे आणि या संघांमधून आपल्या मॉडर्न डे टेनिस क्रिकेटर्स मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात आणि उत्तुंग होणारे योग टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ऑफसाईडला बॉल झाला बॅकवर्ड स्क्वेअरचा फील्डर येतोय स्क्वेअरमध्ये एक्झॅक्ट चांगली बिल्डिंग थ्रो रॉकेट आला थोडासा मागे होता पण सुरेशने योग्य त्या वेळेला मागे जाऊन तो कव्हर केला सिंगलसोबत दारासिंग आपण मागे जाऊ बघितलं स्कोर फक्त गाडीवर दाखवलं मागचा सामना लो स्कोर होता तरी देखील पोर्टमध्ये मॅच झाली होती फक्त 31 धावांचं आव्हान होतं नॉकआउट योगेश सुरेशने नावा चेस केला आता त्यांना 19-20 बॉलचा सामना करावा लागला होता ऑफ साईडला स्वीप करायला गेले होते मात्र हा जो कपिलचा बॉल मनीषच्या बॅटवरती आला रॉंग विकेट बॉलला भरपूर इकडे बाहेर काढण्यामध्ये यश मिळालं होतं मागच्या बॉलला कपिलला
इंटरेस्टिंग पॅटर्न आहे. ऑप्शनच्या अगदी बाहेर उभे पॅटर्न पुन्हा मागचा जरूर बॉडीला आवडला. आताचं जर फेक गेलेलं सूरजकडे जो विकेट कीपर आहे, एकवा गोलंदाजासमोर क्लोज किपिंग करत असताना सूरज शेवटपर्यंत बॉलची जी मोमेंट त्याने ओढली होती पण ते पॅटर्न ओळखता आले. तिच्यानंतर मॅक्सवेल अँगल नवीनचा मार्क घेणारा बॉल शफल क्रॉस बॅक हिट फ्लॅट झाला बॉल स्क्वेअर लेगला पहिल्या टप्प्यावरती चौकार. फेरी चौका शफल झाला आणि अक्रॉस गेलेलं मनीष स्क्वेअर लेग खाली आहे पहिल्या टप्प्यावरती. हा जो बॉल आपल्याला पाहायला मिळाला दिलीप जुबळकर सरांच्या कटआउट लाईन करत असताना चौकार. दादामध्ये स्कोरसाठी 2 बॉल बाकी आहेत. 5 धावा 4 बॉल मध्ये आलेला आहे. अटॅक करायला जाईल चान्स घेईल मोठ्या फटक्यासाठी मनीष. थोडासा लांब ठेवला बॅकचा थोडा वरती स्पॅकिंग एंडला डायरेक्टला चान्स आणि इकडे कपिल आता सॉरी बोलत असेल मनीषला. डायरेक्ट केलंय पण संपला नाही मनीषला केलंय. पेस व्यवस्थित ओळखता आला नाही. पुढे बॅट अगोदर फिरली होती बॉल जिकडे मारायचं होतं तिकडे गेला नाही. शेवटचा बॉल शफल ऑफसाइड अटॅक करायला गेले मात्र सूरज थोडासा उद्या मागे गेला होता जो स्टार्ट त्याने घेतला होता विकेट कीपर ने बॅट पर्यंत पोहोचू शकला नाही. डॉट आला स्ट्राइक आता नेक्स्ट ओव्हर मध्ये असेल ती गिरीश कडे षटक संपन्न होता 2 आणि टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो गाडी 13-1. पहिल्या दिवसापासून ऑनलाईन 70 द्वारे स्वर्गीय बोरस पंडितजी भोये साहेब चेतनजी भोये साहेब सभागृही सविताजी भोये वहिनी या सर्वांच्या उपस्थितीत आपण जो भव्य दिव्य उद्घाटन सोहळा बघितला तेव्हापासून प्रेक्षक पहिल्या मॅच पासून हे जे मैदान आहे खरं तर या मैदानाला अगोदर काही कारणास्तव ही जी स्पर्धा होती ती कासगावच्या मैदानावरती आपल्याला पाहायला क्रिकेट मैच भएको छ हाम्रो यहाँ बदलापुर इन्डिया मुम्बईमा. जो काही वारसा आहे जो काही इतिहास आहे तो आपल्याला जपला गेलेला आहे. त्यामुळे या मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन एक नातं आहे आणि इकडे प्रेक्षक दरवर्षी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मागच्या या पर्वामध्ये स्पर्धा थोडी थांबली होती काही कारणास्तव पण पुन्हा एकदा ते स्वप्न आणि या पर्वामध्ये बवाल खेळाडूहरू छन्. ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. आजची रश्मीकर पुणे सोळागा मेनूचा डान्स आणि ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या 8 महासत्ता 6वा सामना टिपोल आणि गोडसिंग खेळते. किशोर मुखानं मालक एक धावावी आणि आता स्पॅकिंग घेतलाय तो मनीष. खोला बॉल आणि वेगाने किशोर आला तो स्पॅकिंगला चान्स तर होती पण तिने घेतली नाही. तुला सांगत होते क्रिकेटला जायला पाहिजे होतं किशोर तू. एक बाईट्स एक धाव सिंगल सुपर स्कोर संध्याकाळ मागे 15. जी बॉलिंग मागच्या मॅच मध्ये चेंज जगे म्हणून बीटच्या अगेन्स्ट बाबाने बीने केली होती तिकडे टेम्पोलिनच्या अगेन्स्ट गोडसिंग बीचं बॉलर्स करत आहे. ही खेळपट्टी नाहीये. ही खेळपट्टी मागच्या काही रजनीमध्ये फलंदाजांसाठी नंदनवन होती. खोऱ्याने धावा येत नव्हत्या त्या वाहत होत्या. मागच्या 2 सामन्यांमध्ये कुठेतरी धावसंख्येला तो फुल स्टॉप आपण पाहतो. थोडासा लेट झाला बॅटर होल केलाय हवे त्या बॉल मिड विकेटला पहिल्या बाउन्स वरती कव्हर थ्रो थोडासा वाईट आलाय. धावा 2 झालेला तिकडे आणि 2 धावात कव्हर स्कोर सध्या आपण 8 भएर दुसरा खेलाडी आएको छ. प्रेक्षक 700च्या वरती प्रेक्षक ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे ब्रह्म मुहूर्तावर तुमचं सर्वांचं. आणि स्पेलेकडे बॉल एक मधून फील्डर फार वेगाने हा जो क्षेत्ररक्षक आहे जबरदस्त फील्डिंग जोली गावे अवेट खेळला एक साकवाच्या गॅपमध्ये बॉल चालला लॉंग ऑफचा फील्डर पोहोचला तिकडे डबलला चान्स. ओहो कुशलला असं वाटलं तिकडे डायरेक्ट होईल पण झालं नाही. बॉल त्याने पकडला नाही. ओव्हर थ्रो सिंगलला डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं दोन्ही बॅटर्सने आणि 3 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतो 21. 21 धावा. शेवटचा एक बॉल या षटकात दिला. लास्ट बॉल इकडे व्यवस्थित संपर्क नाही ठीक आहे कारण थोडासारखा बॉल 3 पॉइंटला आणि इकडे इकॉनॉमिकल ओव्हर पाहायला मिळाले. वा डिसिप्लिन बॉलिंग प्रत्येक बॉलर कडून डबल डिजिट मध्ये धावाच गेला आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 8
कडवलचे नवोदित खेळाडू रोशनजी हे देखील मॅच आनंद घेतात, त्यांचे स्वागत करूया. आम्हाला बीचचे चाहते आता इथे उपस्थित आहे. लास्ट वन सूरज आला, आदित्यकडे स्ट्राईक आहे. 3 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेल्या. 21 वरती टेपोरीचं धाव फलक आहे. इकडे 15-20 पाहिजे. लास्ट ओव्हर मध्ये ऑन ट्राय केला, लॉंग बॉल चालला. बीटा टीम मधून डबलला चान्स घेत आहेत बिरे जाऊच्या नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि इकडे काय झालंय, सूरजला नॉन